काही लय बरं वाटलं बघा, कसं जुन्या आठवणी ताज्या झाल्या आपल्या वर्गात आल्यावर. रॅली झाली बघा काही 26 जानेवारीच्या दिवशी. आता आम्ही बघायला चाललोय रितेशला फोन, कारण काय रितेश दाखव तुझा फोन, दाखव नवीन फोन. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाईज आजचा व्लॉग खूप स्पेशल राहणार आहे, कारण गाईज आज बऱ्याच दिवसांनी आपण लवकर उठलोय. कारण गाईज आज आहे 26 जानेवारी, म्हणजे गाईज गणतंत्र दिवस. आणि या गणतंत्र दिवसाच्या शुभ मुहूर्तावर गाईज आम्ही आज लवकर उठलोय, आणि खूपच लवकर उठलोय. गाईज 7:30 वाजले आताशीच. आणि मी लवकर उठलोय कारण गाईज आम्ही जाणार आहे आज आपला तिरंगा फडकवायला आपल्या शाळेत. आपल्या 1ली ते 10वीला होतो काही त्या शाळेत जाणार आहे आज. तर खूप जुन्या आठवणी आहेत, सर्व मित्र भेटणार आज, खूप मज्जा येणार आहे. आणि सर्व मित्र चाललोय आम्ही, आणि बघू अजून नवीन नवीन मित्र पण भेटतील. तर आता तर रेडी झालोय. तर चला आता मी लावतो साहिलला फोन गाईज, बघतो साहिल तयार झालाय का नाही, कारण साहिलच्या घराच्या इथंच शाळा आहे. तर चला साहिलला लावतो फोन, आणि मग तसं साहिल रेडी झाला असेल तर आपण पण निघू गाईज जायला आपल्या शाळेत झेंडा फडकवायला. चला खूप मज्जा येणार आहे, हा व्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा. फायनली आता काही मी निघालोय, चाललोय आता मी साहिलच्या घरी. साहिल पण रेडी झालाय आणि मी पण रेडी झालोय. चला जाऊ आता आपण आपल्या शाळेत. तर गाईज तुम्हाला पण गाईज गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना. तर चला, आणि तुम्ही पण चालल्यात का नाही गाईज तुमच्या शाळेत असं झेंडा फडकवायला, कारण गाईज कॉलेजला तर आपला झेंडा फडका होत नाही, कारण आपल्या शाळेत कॉलेजला सुट्ट्या असतात. तर आता आपल्याला जाऊ शाळेत. चला साहिल पण झालाय रेडी, आणि आपले खूप सारे मित्र पण येणार आहेत, तर मज्जा तर येणार आहे गाईज. साहिल आता आपली काढतोय गाईज बघा गाडी, आणि आता आम्ही चाललोय, कारण गाईज आमची शाळा खूपच लांब आहे, त्यामुळे साहिलला गाडी घ्यायला लागते. तर गाईज चला साहिलने काढले गाडी, आणि आता साहिल पण झालाय रेडी. चला जाऊ आता आपण शाळेत. काय जायचं 2च मिनिटावर आपला शाळेत, तरी आपली साहिल गाडी घेत. आणि गौरव पण झाला रेडी गाईज, आता पहिल्यांदा येत असेल ब्लॉग मध्ये. तेव्हा गाईज गौरव पण वन साईड. जाऊ शाळेत जाऊ. आपली शाळा केवढी लांब आहे बघ. साहिल गाडी काढतोय, साहिल गाडी काढतोय. किलोमीटर आहे, भावानी काढली गाडी. तर चला काय जाऊ आता शाळेत, भेटू डायरेक्ट कार्यक्रम बघायला. आपल्या जागेवर बसल्या आपल्या जुन्या आठवणी. पहिले बसायचो आणि इथं बसायचो, आणि इथं साईड, आणि आता गाईज लय बरं वाटलं बघा, कसं जुन्या आठवणी ताज्या झाल्या आपल्या वर्गात आल्यावर. लय भारी वाटतं काय सांगू नाही शकत आपण तोंडाने ही फिलिंग, कारण हे आपण लय खूप मिस करतो जेव्हा आपली 10वी होते तेव्हा. तेच गाईज बऱ्याच दिवसांनी आल्यावर चांगलं वाटतंय. आल्या की ना तुझ्या आठवणी मारामारी आपण किती व्हायचं. झालं सर्व झेंडा फडकवून सर्व कार्यक्रम संपले, आणि आता आलो त्याला वर्गात. तर चला आता बघू, वर्गाच्या नंतर भेटू. आता काय करतात आपली पोरं, बघू. आपण फिरायला जायचा प्लॅन चालू आहे बघा. साहिल काय केलं बघा फळ्यावर, मला शिकवत होता. आणखी पूर्ण पोरांच्या नावाने येतात फळ्यावर. एक राहिला आता तुझी
माझं नाव आहे शुभम मित्र आहे. मला आता काय फक्त की फोटोशूट केला इकडं आणि आता आम्ही निघतोय आता आरती जाऊ आता कोणी टीचरांना पण भेटायचं आहे. हे बघा आता माहोल बघा काय हाय का नाही इज्जत आहे का नाही बघा 26 जानेवारीची गर्दी. तर गाईज आता आलो आम्ही सर्व टीचरांना भेटून. तर खूप बरं वाटलं, बऱ्याच दिवसांनी सरांशी बोललो आणि खूप वेळ बोललो. काय आता कुठं तरी जायचा प्लॅन आहे. तर आता बघा, गाडी निघाली आपली ती. अजून आहेत 2 गाड्या गेल्या, तर चला आता मी पण जातो रित्याच्या गाडीत. बघू आता तसं मला तर आहे कुठेतरी जायचा. तर आता बघू कन्फर्मेशन पाहिजे प्लॅनला. आजचा दिवस गाईज लयच भारी वाटला. कारण गाईज खूप दिवसांनी आलो शाळेत. रॅली चालले बघा गाईज 26 जानेवारीच्या दिवशी रॅली मस्तपैकी झेंडे घेऊन शूट करून काय बोलतो पूर्ण शूट करून येऊ आपण. काय जीवऱ्या बोलतो पुढलं शूट करू तू सरळ जाऊ आता आपण पण काढतोय रॅली. शूट करून आला बघू ना थोडा रॅलीला. हे बघा मस्तपैकी रॅली चालले. हे बघा रॅली तेवढं भारी वाटतं बघा. मस्त वन साईड 26 जानेवारी दिवशी रॅली काढले सर्वातली. रॅलीत फिरायची काही वेगळीच मज्जा असते. हे बघा जय जय. आता तर काय सीन आहे, आपण चाललोय देवळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळात चाललोय आणि प्लॅन झालाय. सर्वच घरी गेला हेल्मेट आलेला, तेवढं आपल्याला रॅली दिसली. रॅलीत आलतो, त्याला भारी वाटला. तर युवराज बोलला तर बघू लिहू रॅली. तर चला आता जाऊ आपण परत. तिथं आता रितेश गेलाय घरी, तर तिथं जाऊ. तिथून आम्ही निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळात जायला गाईस. तर गाईस आता मी तुम्हाला जसं बोललेलो की आपण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळात. गाईज आता वाटतंय की आपला प्लॅन कॅन्सल झालाय. कारण गाईज आपल्याकडे 2 गाड्या होत्या. 2 गाडी साईलची होती आणि आता साहिल गाईज गेलेला आहे बाहेर. चला गाईज बाहेर जायचा होता, तो अचानक मध्ये गेला. आता आमच्याकडे 1 गाडी आणि माणसं 4 अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता आम्ही जाऊ शकत नाही तिकडं. तर आता काय बसलोय आम्ही इथं. युवराज गाईज कधीपासून फोन लावून गाडीची सोय करतोय, पण गाडी भेटतच नाही आपल्याला. तर असं वाटतंय आज तर जाणं पॉसिबल नाही होणार. मी गाईज खूप एक्साइटेड होतो जायला, कारण गाईज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नवीन बांधलंय आणि तो लयच भारी आहे दिसायला गाईज. कारण मी लय जणांचे फोटो बघितलेले, लय भारी वाटत होता आणि मन होतं की जायचं. पण काय बोलतात ते आपलं व्हायचं ते होतच आणि ते आज आपण नाही होणार. कारण काय आज जिग्नेश पण नाही आलाय, तुषार पण नाही, त्यामुळे जरा गाड्यांचा पण प्रॉब्लेम झाला आपला. साहिल गेला अचानक, त्याला बाहेर जायचा होता, तर त्यामुळे आपला प्लॅनच आजचा कॅन्सल. तर आता आम्ही इथंच बसलोय. तर चला बघू, सांगतो आता तुम्हाला नंतर. आता तरी इथं बसलोय मित्रांच्यात. तर काय आता फायनली आम्ही तिथून निघालेलो आहे. आपला प्लॅन कॅन्सल झाला, त्यामुळे आमचा काही मूड पण लय खराब झाला. बरोबर ना, मूड खराब झाला. मूड तर आपलं पण आहे, पण सध्या गाडी येते गाडी चौघजण नाही जाऊ शकत. आणि मग म्हणून आम्ही काय तिकडे टाइमपास करत बसलो. तुम्ही बघितलास आम्ही किती वेळ बोलत बसलोय. आता किती वाजलेत? आता 3:45. आता 3:45 वाजले, विचार करा. आणि आम्ही बोलायला कमी 1-2 वाजतापासून बसलोय. तर लय गप्पा चालू होत्या, आता पण गप्पाच चालू होत्या. पण काय आता आम्ही बघायला चाललोय रितेशला फोन. कारण काय रितेश दाखव, तुझा फोन दाखव, नवीन फोन. रितेशने काय आयफोन घेतलाय, आता त्याला आयफोन प्रो मॅक्स पाहिजे. ते आता बघायला चाललंय. माझ्या आजीचा फोन वापरतोय मी. आता आयफोन आहे आता मला सध्या. याची पण गरज नाही, पण माझ्या घरच्यांना जर माझ्या नाही काम असेल इमर्जन्सी वगैरे तर या फोनवरती फोन करतो. तर काय आता आमचा आयफोन बिघडलेला आहे तर रितेशचा. तर आता त्याला काही फोन बघायला चाललोय आम्ही. तर बघू, आता तर घ्यायचा नाही, पण बघायला आम्ही चर्चा करणार आहे की कोणता फोन कसा आहे काय. आता दुकानात जाऊन चला बघू आता कसा फोन पाहिजे रित्याला आणि दुकानात कोणते फोन आता अवेलेबल आहेत. तर चला जातो आता, फोन बघतो. दिवसभर लय गप्पा गोष्टी केल्या. मम्मीचा आता काही फोन आलाय. मम्मीला तर सांगितलंय मी की अजून आम्ही फिरायलाच गेलोय, पण काय झालं ऍक्च्युली फिरायला गेलो. आम्ही इथं बसलेलो. आम्ही उरणला फार्म हाऊसला गेलो, अलिबागला गेलो, अजून कुठे गेलो, भिवंडीला गेलो, कोल्हापूरला परत गेलो. मुंब्रादेवी, मुंबादेवी,
सर्वीकडे जाऊन आलो जाऊन आलो पण बोलताली खरं मध्ये लाईव्ह बसल्या बसल्या आम्ही इमॅजिन केलं इमॅजिनेशन केली. चला आता जाऊ आपण बघू रित्यासाठी नवीन नवीन फोन बघू रित्या कधी घेतो फोन आणि कधी देतो आम्हाला पार्टी. आता आलो आम्ही दुकानात बघा 4 लोक आणि आयफोन 16 घेतोय ना आयफोन 17 प्रो सगळ्या आम्ही एका मित्राची गाडी घेतली ती गाडी घेऊन आता आलोय आणि 4 बघा 2 गाड्या आणि या बघा आज दुकान 17 घ्यायचा आता आयफोन 17 कुठला रे अजून बस. 17 प्रो मॅक्स तेच ना. तर चला आता जाऊन बघूया आपण कसे फोन आहेत काय आहेत. आता फायनली आम्ही बघितला फोन बरेच मला सोडायला सगळ्या आताचा सीन आहे. आम्ही फोन खूप सारी बघितली आणि खूप सारी आवडली पण तेच आहे की हा फोन आपल्याला एकच घ्यायचा आहे. आणि फोन काही असं बघायला गेलो ना दुकानवालेच आपल्याला कन्फ्युज करतात कोणता घेऊ नको घेऊ. तरी आता 2 फोन आपण चॉईस केलेत आणि आता रित्या आता येईल पप्पा सोबत मग घेऊन जाईल. बघू याला पप्पाचा बजेट काय आहे काय तसं आता मग रित्याचा बजेट ठरवायला लागेल काय रित्या. हो 2 बजेट 23,000 आहे किंवा 17,000 आहे अशी रेंज आहे. पहिला ऑप्शन 23,000 आता बोलले की नको दुसरा बजेट कमी पाहिजे तर 17,000 असे 2 बघितले. 23,000 वालाच घेते. आता बघितलंय आम्ही बऱ्याच वेळ आम्ही डिस्कस केले पण विवो ओप्पोच होते याच्याकडे आणि तो बोलला विवो ओप्पोचे चांगले आहेत आजकाल कमी रेंज मध्ये आहेत आणि कॅमेरा क्वालिटी पण हाय आहे. तर चला आता बघू कोणता घेतो. आपल्या रित्या कळलं आज संध्याकाळी जाणार आहे म्हणजे आज रित्याचा फोन येणार आहे आपल्या आणि आता रित्या मला सोडेल घरी तो पण जाईल घरी कारण आपण सकाळपासून बाहेरच आहे. आता जाऊ घरी भूक पण लागली. करते 26 जानेवारी आमची बाहेर रॅली चालू आहे. आम्ही फिरायला गेलो बोलो आम्ही पोरं बसलेलो. तर चला आता जाऊ घरी थोडा वेळ रेस्ट करू आराम करू जेवू. भूक पण लागलं काय रितेश काय खाल्लं नाही काय घालतो आपण फक्त एक समोसा पाव. सरांनी आम्हाला हा काय शाळेत गेलो तेव्हा सरांनी आम्हाला नाश्ता दिला स्पेशली चाय वगैरे विचारला आणि मग नंतर आता आम्ही आलो तेव्हा फक्त एक समोसा पाव खाल्लाय सर्वांनी बस. त्या व्यतिरिक्त अजून आम्ही काही दिवसाभरात खाल्लं नाही. आता घरी जाऊन जेवायला पण लागेल बरोबर ना. स्प्राईट पिला एवढा म्हणजे प्रॉपर जेवण नाही. फायनली आलोय गाईज घरी आणि मस्तपैकी आता तोंड धुतले फ्रेश झालोय. तर सकाळपासून आपण बाहेर गेलेलो आज 26 जानेवारीच्या निमित्ताने. तर आता आलोय घरी तर आता खूप जोराची भूक लागली कारण आपण काही खाल्लं नाही थोडंसंच खाल्लंय. चला आता जेवू आपण मस्तपैकी आणि काही फोनमध्ये पण आता चार्जिंग नाही तर आता फोन लावतो चार्जिंगला आणि मी पण आता करतो जेवण पाणी. आज खूप भारी वाटलं गाईज आपण खूप दिवसांनी शाळेत गेलो आणि वरून सर्व मित्रांसोबत तर असं वर्गात गेलो ना गाईज जसं आज असाला पूर्ण रिकॅप झाला पूर्ण आपला तो 10 वर्षाचा शाळेचा पिरियड की ते आपण शब्दांनी नाही बोलू शकत. ती मीच इमॅजिन करू शकतो आणि तुम्ही पण इमॅजिन करू शकता. जर तुमची 10वी पार झाली असेल तर शाळेचे आठवणी गाईज खूप असतात कारण आपण 10 वर्ष एकाच शाळेत एकाच वर्गात सर्व मित्र राहतो. कमीत कमी आपण दिवसाचे 6-7 तास सोबत राहायचो. तो खूप आठवणी होत्या. पहिले असं वाटायचं गाईज की 10वी झाली तर बरं होईल. टीचर लोक खरं बोलायचे की 10वी झालं तर तुम्ही शाळेला मिस करणार. आता ते आपण करतोय काय नाही. आता बरं वाटलं आपल्याला शाळेत जाऊन आज. चला या ब्लॉगला पण आपण याच पद्धतीने इथं एंड करूया. गाईज हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि गाईज तुम्ही पण 26 जानेवारी दिवशी शाळेत गेलते का नाही मला कमेंट करून सांगा. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.